आपत्कालीन बोटींची दुरवस्था, मदतीची हाक वाऱ्यावर. प्रकाशा येथील तापी नदीला येणाऱ्या पुरामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन विभागाने लाखो रुपये खर्चून दिलेली यांत्रिकी आणि रबरी बोट सध्या दुरवस्थेत होऊन आहे. पावसाळा सुरू होऊनही या बोटींची दुरुस्ती न झाल्याने तापीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी पुरवलेली यांत्रिकी बोट सध्या पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आहे. सप्टेंबर 2024 पासून ही बोट संगमेश्वर घाटावर काटेरी झुडपांमध्ये उघड्यावर होऊन आहे. तिला ठेवण्यासाठी योग्य जागा नसल्यामुळे ऊन, वारा आणि पावसामुळे तिची आणखीनच दुरवस्था झाली आहे. बोटीच्या आतील पाट्या खराब झाल्या असून त्यात पावसाचे पाणी साचून शेवाळ निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे यांत्रिकी बोटीचे इंजिन गेल्या 10 महिन्यांपासून तसेच उघड्यावर होऊन असल्याने तेही खराब होत आहे. पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही झाले नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच यांत्रिकी बोटीच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. उन्हाळ्यात दुरुस्ती न केल्यामुळे आणि आता पावसाळा सुरू होऊनही बोट भंगार अवस्थेत पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावर्षी आपत्ती व्यवस्थापन नंदुरबार विभागाने कोणतेही प्रात्यक्षिकही घेतले नाही. या गंभीर परिस्थितीमुळे तापी नदीकाठचे नागरिक जर आता आपत्ती आली तर काय होणार असा प्रश्न विचारत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी असलेल्या या महत्त्वाच्या साधनांची ही दुरवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे निर्देश करत आहे. तातडीने या बोटींची दुरुस्ती करून त्या सज्ज करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. ई-मराठी न्यूज नरेंद्र गुरव सर. प्रकाशा येथे आपत्ती व्यवस्थापन नंदुरबार या विभागाने ही यांत्रिकी बोट दिलेली आहे. ही यांत्रिकी बोट ज्यावेळेला गणपती विसर्जन सुरू होतं ते संपल्यानंतर तेव्हापासून नदी काठावर आणून ठेवलेली आहे. मशीन पण त्यालाच लावलेलं आहे. ऊन, वारा, पाऊसमध्ये हे मशीन पूर्णतः खराब झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आता ही यांत्रिकी बोट आहे याचे सर्व पार्ट्स खराब झालेले आहेत. लाकूड त्याच्यामधलं मोडकळीस आलेलं आहे. म्हणजे असं समजायला हरकत नाही की ही कामाची राहिलेली नाही. जर आपत्ती व्यवस्थापनाने ही बोट मदतीसाठी दिलेली आहे आणि पावसाळा येऊन सुरू झालेला आहे, नदीला पूर आलेला आहे, नदीला पाणी आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत यांत्रिकी बोट जर या ठिकाणी नादुरुस्त अवस्थेत असेल तर याच्यावर न विचार करा की आपत्ती व्यवस्थापन किती जागृत आहे. नरेंद्र गुरव, प्रकाश. ई-मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.